नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चॅनल ऑफ स्वाध्याय अकॅडमी. तर आपण PYQ सिरीज ही स्टार्ट केलेली आहे. आपलं टार्गेट आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एका टॉपिकचे सॉल्व्ह करायचे. तर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स पासून स्टार्ट केलेलं आहे. सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, प्रिन्सिपल स्ट्रेस अँड स्ट्रेन याचे PYQs आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण जाऊयात पुढच्या टॉपिककडे. त्याचं नाव आहे शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. So without any delay, let us go to the questions. तर इथे बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, RTO AMVI 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर when shear force at a point is 0, then the bending moment at that point will be. तर लक्षात ठेवा, जिथे शिअर फोर्स 0 येतो तिथे बेंडिंग मोमेंट ही मॅक्झिमम असते. ठीक आहे. हा क्वेश्चन फक्त RTO मध्ये नाही, बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, बऱ्याच एक्झाम्स मध्ये आलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. When the shear force diagram is a parabolic curve between 2 points, it indicates that there is a SFD. SFD हा पॅराबोलिक कर्व आहे. ठीक आहे, कर्व आहे. तर तिथे काय विचारलंय, कोणत्या टाईपची लोडिंग असेल. तर लक्षात घ्या, हा टेबल जो आहे, हे दोन टेबल्स आपल्या स्वाध्याय अकॅडमीची जी RTO AMVI मेन्स बॅच आहे त्याच्या नोट्स मधनं हे घेतलेले टेबल्स आहेत. तर लक्षात ठेवा, जेव्हा पॉइंट लोड असेल तर शिअर फोर्स डायग्राम त्या दोन पॉइंट्स मध्ये सडन जंप असेल, व्हर्टिकल. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपचं काहीतरी लोडिंग असेल, म्हणजे अशा टाईपची डायग्राम असेल. जेव्हा UDL असेल तर इन्क्लाइंड लाईन असेल शिअर फोर्स डायग्राम मध्ये, आणि UVL असेल, युनिफॉर्मली वेरिंग लोड, तर तो कर्व असेल. हा कर्व असतो पॅराबोला. ठीक आहे, दिस इज अ पॅराबोलिक कर्व. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि सिमिलरली जिथे पॉइंट लोड आहे तिथे बेंडिंग मोमेंट डायग्राम ही एक स्ट्रेट लाईन असते. ठीक आहे, म्हणजे कर्व लाईन, इन्क्लाइंड लाईन असते, स्ट्रेट लाईन. UDL असते तिथे हा पॅराबोलिक कर्व असतो, आणि UVL असते तिथे हा क्युबिक कर्व असतो. तर आपल्याला दिलाय पॅराबोलिक कर्व आणि SFD शिअर फोर्स डायग्राम. तर तिथे काय असणार आहे, युनिफॉर्मली वेरिंग लोड असणार आहे. आन्सर इज ऑप्शन नंबर 1. तिसरा क्वेश्चन काय आहे, कंटिन्युअस बीम इज वन इन विच. तर लक्षात घ्या, कंटिन्युअस बीम असा असतो इथे जो बीम आहे तो जनरली सपोर्टच्या पुढे एक्सटेंड होतो. ठीक आहे, म्हणजे सपोज हा एक सपोर्ट आहे, एक रोलर सपोर्ट आहे, एक सपोर्ट आहे. तर हा बीम जो आहे सपोर्टच्या पुढे एक्सटेंड होतो, सगळ्या दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने. ठीक आहे, आणि याच्यात जनरली मोर दॅन 2 सपोर्ट्स असतात. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, आता काय दिलंय, क्वेश्चन नंबर 4 बघा. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ लेंथ L लोडेड विथ UDL ऑफ इंटेन्सिटी 0 एट बोथ एंड्स, W पर युनिट लेंथ. ठीक आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, W पर युनिट लेंथ. ठीक आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. बघा, ह्या टाईपची लोडिंग आहे, UDL आहे, तर याच्यात मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट जी असते दॅट इज WL²/8. हा परत नोट्स मधनं घेतलेला एक स्नॅप आहे. MES मध्ये आलेला 2021 मध्ये हा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर येईल WL²/8. आन्सर इज ऑप्शन नंबर 1. पुढे जाण्याआधी एक महत्वाची सूचना. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, स्वाध्याय अकॅडमीने RTO AMVI मेन्सची बॅच आणलेली आहे, आणि त्याच्यावर सध्या ऑफर चालू आहे. ठीक आहे, ही ऑफर 2999 ला आपल्याला ही पूर्ण बॅच मिळते आहे, ज्याची किंमत आहे 9999. तर ही पहिले जी आहे ही बॅच पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी होती, पण विद्यार्थ्यांचा आग्रह खातर ही एक्सटेंड केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही RTO AMVI प्रिपरेशन करत असाल तर ही बॅच आजच परचेस करा, याने तुमचं मेन्सचं प्रिपरेशन मध्ये तुम्हाला खूप मदत होईल. ही एक वन स्टॉप सोल्युशन आहे फॉर युअर मेन्स प्रिपरेशन. ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही फॉर RTO AMVI मेन्स. आणि प्रीची जोपर्यंत आपल्याला क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत आपण टेक्निकलचं तर प्रिपरेशन करतच आहोत ह्या PYQच्या माध्यमातून. बट जोपर्यंत प्रीची क्लॅरिटी नाही तोपर्यंत मेन्सचा अभ्यास स्टार्ट करा. मी परत तेच सांगतोय, त्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल. ह्या बॅचमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज मिळतंय सगळ्या टॉपिक्सचं, डिटेल PYQ एक्सप्लेनेशन आहे प्रत्येक टॉपिकचं, सब्जेक्ट वाईज नोट्स तुम्हाला मिळणार आहेत,
आणि कन्साइज स्टडी मटेरियल, टू द पॉइंट, खूप फापट पसारा नाही, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे आणि खूप ऑप्टिमम टाइम मध्ये कव्हर केलेली बॅच आहे, खूप लांबवलेली नाही. त्यामुळे ही बॅच एक वन स्टॉप सोल्युशन आहे आरटीओ एमव्हीआय मेन्स साठी. ठीक आहे, तर आजच ही बॅच परचेस करा. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 5, अ कॅन्टिलिव्हर बीम इज वन इन विच. बघा कॅन्टिलिव्हर जी बीम जो आहे हा एका एंडला फिक्स्ड असतो, दुसऱ्या एंडला फ्री असतो. आन्सर इज ऑप्शन नंबर बी. आपण बघा एचपीसीएल जेई मध्ये आलेला आहे, एनपीसीआयएल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये पण आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा हे बघा यूपी उत्तर प्रदेश स्टाफ सिलेक्शन कमिशन जेई 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे. व्हॉट इज द पॉइंट इन अ हँगिंग बीम वेअर बेंडिंग मोमेंट इज झिरो. तर लक्षात घ्या, जिथे बेंडिंग मोमेंट झिरो होते दॅट इज नोन ॲज पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. ऑप्शन इज आन्सर नंबर सी. आन्सर इज ऑप्शन नंबर सी. ऑप्शन इज आन्सर नंबर सी नाही, आन्सर इज ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 हा बघा किती ठिकाणी आलेला प्रश्न आहे, गेट मध्ये पण आलेला आहे. बघूयात काय क्वेश्चन आहे. द बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर अ कॅन्टिलिव्हर विथ यूडीएल ओव्हर द कम्प्लीट स्पॅन विल शो द कर्व ऑफ. आता काय विचारलं, बेंडिंग मोमेंट डायग्रामचा काय शेप असणार आहे यूडीएल साठी. तर आपण तो जो टेबल बघितला होता तो जर तुम्हाला लक्षात असेल तर बेंडिंग मोमेंट मध्ये जेव्हा यूडीएल येतो तर हा पॅराबोलिक कर्व असतो. अरे, तर दिस इज जनरली अ पॅराबोलिक कर्व. ठीक आहे, आन्सर इज ऑप्शन नंबर डी. आन्सर इज ऑप्शन नंबर डी. इज ऑप्शन नंबर डी, पॅराबोला. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता काय दिलंय, कॉन्सन्ट्रेटेड लोड पी ऍक्ट्स ऑन अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन एल ऍट अ डिस्टन्स एल बाय 3 फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट. आता बेंडिंग मोमेंट ऍट द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द लोड विचारलंय, तर चला सॉल्व्ह करूयात. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, तर बघा असा येईल हा बीम. ठीक आहे, हे दोन सपोर्ट्स यांच्या रिॲक्शन्स, याला आपण म्हणूयात आर ए, याला म्हणूयात आर बी. आणि इथे एक पॉइंट लोड आहे. पॉइंट लोड किती आहे, पॉइंट लोड पी ऍट एल बाय 3 फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट. ठीक आहे, पॉइंट लोड आहे पी आणि हे जे डिस्टन्स आहे हे आहे एल बाय 3. ठीक आहे, तर ह्या पॉइंटला आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपण रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करूयात. तर लक्षात ठेवा की हा जो फोर्स आहे पी इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. ओके, आता आपण मोमेंट अबाउट आर ए घेऊयात. तर लेट्स से आर बी इंटू टोटल जो स्पॅन आहे याचा किती आहे एल. आर बी इंटू एल, तर बघा हा अँटी क्लॉकवाईज याला आपण पॉझिटिव्ह घेतलं तर हा निगेटिव्ह येईल, पी हा क्लॉकवाईज येईल. तर हा इक्विव्हॅलेंट किती येईल, पी बाय पी इंटू एल बाय 3 ला. बरोबर, हे डिस्टन्स एल बाय 3 आहे, तर हा एल कॅन्सल होतो. तो आर बी किती येतो, पी बाय 3. ओके, आर बी आपल्याला मिळाला, त्याच्यावरून आपल्याला आर ए पण मिळेल. तर बघा आर बी इज पी बाय 3, आर ए म्हणजे काय, पी मायनस आर बी म्हणजे पी मायनस पी बाय 3. किती होतं, 2p बाय 3 इज इक्वल टू आर ए. आर ए पण आपल्याला मिळाला. ओके, आता दोन्ही रिएक्शन्स आपल्याला मिळाल्या आहेत, तर आपल्याला काय काढायचं, बेंडिंग मोमेंट. बरोबर, आपल्याला ह्या पॉइंटला बेंडिंग मोमेंट काढायचं आहे. बेंडिंग मोमेंट मध्ये एक तर आपण याच्या राईटला जे फोर्स ऍक्ट करतायत ते कन्सिडर करू किंवा लेफ्टला जे ऍक्ट करतायत ते करू. तर राईटला जर केलं तर आरबी आहे, आरबी इंटू हे डिस्टन्स किती येईल, एल मायनस एल बाय 3. एल मायनस एल बाय 3 किती होतं, म्हणजे किती येतं 2l बाय 3.
बरोबर. तर राईट आरबी इंटू 2L/3 म्हणजेच आपल्याला जे आन्सर पाहिजे ते आरबी किती आहे P/3 बरोबर. तर P/3 इंटू डिस्टन्स किती होतं 2L/3 2L/3 म्हणजे किती होतं हे 2PL/9 हे आपला आन्सर आहे. 2PL/9 आन्सर इज ऑप्शन नंबर डी. आन्सर इज ऑप्शन नंबर डी. A beam is loaded as cantilever. The beam is loaded as cantilever. If the load at the end is increased, then the failure will occur. तर लक्षात ठेवा जेव्हा कॅन्टिलिव्हर बीम असतो म्हणजे काय एक एंड फिक्स अदर एंड फ्री. तर ह्या स्पॅन मध्ये तुम्ही कुठेही लोड अप्लाय करा, कोणताही लोड अप्लाय करा, ओके, त्याचं फेलियर जे आहे ते फिक्स्ड पॉइंटलाच होतं. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फेलियर ऑलवेज अकर्स ऍट दी फिक्स्ड पॉइंट. सो ऍट दी सपोर्ट म्हणजेच काय फिक्स्ड पॉइंट म्हणजे ऍट दी सपोर्ट. आता आन्सर इज ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, पुढे जाऊयात. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इन अ कॅन्टिलिव्हर कॅरिंग अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऍट दी फ्री एंड अकर्स. हे बघा परत कॅन्टिलिव्हरचा क्वेश्चन आहे, आपण बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. तर कॅन्टिलिव्हर मध्ये तुम्ही कुठेही लोड अप्लाय केला तर किंवा बेंडिंग मोमेंट अप्लाय केलं तर मॅक्झिमम जी बेंडिंग मोमेंट आहे ती फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड एंडला किंवा ह्या सपोर्टच्या एंडला येते. तर याचा पण आन्सर येईल ऍट दी फिक्स्ड एंड. ऑप्शन इज आन्सर इज ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, अशा प्रकारे आपण SFD आणि BMD चे 10 क्वेश्चन्स कव्हर केले आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिक सोबत. टिल देन कीप रिवाइजिंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.